हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सर्व? जय भीम. तर आज मम्मीची रेसिपी दाखवणार आहे वजडीची ग्रेव्ही आणि मटण सुका असतं ना ते बनवणार आहे. तर इथे बघू शकताय मम्मीने छान अशी वजडी साफ करून घेतलेली आहे आणि फोडणीची तयारी केली आहे, फोडणीसुद्धा दिलेली आहे. वजडी याच्यासाठी घरात सर्व खातात, पण मी आणि दीदी आणि माझी सेकंड नंबरची बहीण तायडी आम्ही लोक नाही खात. सो त्यांच्यासाठी आमच्यासाठी मटन सुका मम्मी बनवणार आहे. आणि विवेकची पण इच्छा होती त्या दिवशी, मागे आम्ही जे चुलीवर बनवलं तेव्हा. सो ते आत्ता मम्मी बोलली की मटन सुका पण बनवते, सो ते पण खाऊया. आणि वजडी पण आहे, म्हणजे 2 अशा ग्रेव्ही बनवणार आहे मम्मी. त्यात तुम्ही बघू शकताय गरम पाणी छान टाकलेलं आहे, त्याच्याने टेस्टही छान येते आणि छान पटकन शिजलं जातं. सो इथे मम्मीनी हे लावलेलं आहे वजडी, आणि एका साईडला मम्मीची तयारी आहे मटण सुक्का बनवायची. तर मम्मीने तवा वगैरे ठेवून जो आपला मसाला बनवतो आपण ग्रेव्हीसाठी तर तो बनवायला घेतला. कांदे वगैरे कट करून घेतले आणि खोबरं वगैरे हे करून घेतलं. आणि आता थोड्या वेळात मम्मी सगळा मसाला भाजून होईल आणि मग मसाला वाटायला घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा छोटाच होणार आहे. आणि इथे आमचा आर्यन कराटे क्लासवरून आलेला आहे, बघू शकताय. त्याचे कराटेचा हा ड्रेस आहे आणि तो आला होता, त्याची मम्मी इकडे होती त्याच्यामुळे. सो मम्मीचं झालं आहे मसाला वगैरे भाजून. इथे मशीन लावली होती एका साईडला. आणि इथे आमचा हा बंटी बाहेर येतो पुन्हा आत जातो, त्याची लपायची खेळायची जागा आहे. आणि व्हिडिओ शूट करते म्हटल्यावर लगेच तो आतमध्ये तुरू 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 पळतो. इथे पुन्हा बघा तुम्ही, पुन्हा त्याने तसंच केलेलं आहे. इथे मम्मीचा मसाला वाटून झालेला आहे. आणि आता मम्मी हा जो कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये मटण सुक्का म्हणजे मटण शिजायला लावणार आहे मम्मी. तर ते झालं. इथे तुम्ही बघू शकता मटणला मस्त अद्रक लसूण पेस्ट वगैरे तिने मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि ते खडा मसाला वगैरे टाकलेला आहे. आणि आता मम्मी मटण शिजायला टाकेल. आणि हे दोन्ही स्पेशल असं होतं कारण का बुधवार होता आणि बुधवारी नॉनव्हेज खायची गोष्टच वेगळी असते. तर त्यासाठी मम्मीने इथे टमॅटो वगैरे कट करून घेतलेला आहे. आणि माझी मम्मी नॉनव्हेज जेवण खूप सुंदर आणि खूप टेस्टी बनवते. नॉनव्हेजच नाही, सर्वच जेवण छान असतं, पण नॉनव्हेज जास्त तिचं स्पेशालिटी आहे. ती नॉनव्हेज बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे. आणि इथे सर्व आमचं हे चालू आहे मटण वगैरेचं मम्मीचं. थोडक्यात मी रेसिपी दाखवते. आता तुम्ही बोलाल की मम्मी का नाही बोलत, तर तिला नाही सवय, तिला नाही कॅमेऱ्यासमोर बोलता येत. सो ती बोलते फक्त शूट करत जा आणि व्हॉईस ओव्हर देत जा तू. इथे टमाटर वगैरे टाकलेले आहेत. तिला पण हळूहळू मी सवय लावणार, पण तिला नाही जमत शूट वगैरे करणं. तिला मी म्हटलेलं आहे तू पण रेसिपीचं करत जा. आणि इथे बघू शकता मटण वगैरे मम्मीने टाकलेलं आहे. तर इथे मम्मीनी वजडीचं ग्रेव्ही बनवलेली आहे, जो रस्सा आहे तो बनवलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. आणि इथे बघू शकता विवेक आलेला आहे सासूरवाडीला. इथे बघू शकता त्याचा आराम चाललेला आहे. आणि इथे मम्मीचं चालू आहे आता सूप काढते अद्वैतसाठी, माझ्यासाठी, मलासुद्धा आवडतं. आणि आता इथे बघू शकताय सूप काढून झालेला आहे. मटण सुक्याची रेसिपी स्टार्ट झालेली आहे. जो मटण मसाल्यासाठी जो वाटला होता मसाला तो आता टाकते मम्मी. आणि खूप छान झालं होतं, इतकं सुंदर झालं होतं ना, खायला टेस्टी झालं होतं मटण सुक्का. आणि अशा प्रकारे आमचं सर्व जेवण वगैरे झालं. आणि त्यानंतर बघू शकताय मसाल्याला मस्त तरी आलेली आहे, तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मम्मीने मटण ॲड केलेलं आहे. आणि आत्ता सध्या जरी तुम्हाला ते थोडंसं थिक नाही वाटत आहे, पण थोड्या वेळाने थिक होणार आहे ती ग्रेव्ही. आणि इथे बघू शकताय ग्रेव्ही बनून झालेली आहे मटण सुक्काचं. तर इथे आम्ही जेवायला बसलो, विवेकला वगैरे वाढून दिलं, पप्पांना वाढून दिलं. आणि इथे बघू शकता विवेकनी वजडी पण घेतलं आणि मटण सुक्का पण घेतलेला आहे. भाकरी केलेल्या आहेत मम्मीने ज्वारीच्या. सुंदर असं आमचं जेवण झालेलं आहे. सर्व जेवायला बसलो आम्ही कांदा लिंबू वगैरे घेऊन. तर आता आम्ही केक कट करणार आहोत. कोणाचा ते तुम्हाला दाखवते नंतर. तर इथे केक घेऊन आलेलो आहोत. केक ओपन केल्यावर तुम्हाला कळेलच नाव कदाचित. तर बंटी म्हणून हा केक आहे. तर हा केक आहे आमच्या बंटीचा.
त्याला 12 मार्चला आम्ही आमच्याकडे आला आहे तो आणि 1 वर्ष झालेला आहे. सो तेव्हापासून आम्ही त्याचं असं ठरवलेलं की 1 वर्षानंतर केक कटिंग करायचं. आम्ही असं समजू की त्याचा जन्म आमच्याकडे झालेला आहे आणि त्या बंटी 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 बंटीचा बर्थडे टू यू बंटी तुझ्यासाठी ग्रेप्स. ये ग माझी आई य पप्पी घे माझी. चल आता य चल त्याचा हात तर उचल. तर अशा प्रकारे आमच्या बंटीचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.